वंदीन शरण डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे विठ्ठला. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहितपानिर्मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे पहिले अवतार श्री नामदेव महाराज यांचा आणि फक्त दोन चरणाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे. हा उत्सव, हा सोहळा कशा निमित्ताने नव्याने सांगायची गरज नाही, तरी पण आज ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती परमपूज्य गुरुवर्य मनाजी बाबा पवार यांच्या या स्मृती प्रित्यर्थ पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि 182 वर्ष 188 वर्ष झाले. 188 वर्ष हा सोहळा टिकवणं अवघड आहे. मी म्हणतो बाबांना जाऊन 188 वर्ष झाले. ऐका,
ज्यावेळेला बाबा होते त्यावेळेला सुद्धा सप्ताह करत होते. किती वर्ष केला असेल हे मात्र माहित नाही. पूर्वी ते सप्ताह करायचे, पण कशा करायचे माहितीये का? सकाळी गात्याचं भजन, दुपारी नियमाचं भजन आणि रात्रीचं जागराचं भजन आणि सकाळी काकडा. 7 दिवस हा नियम चालवायचा आणि दिवसभर फक्त टाळ वाजवायचा. एकाने, दोघाने, चौघाने, 10ने असं सर्वांनी टाळ वाजवायचं. आम्ही लोकांनी त्याला नाव दिलं टाळ कुट्या सप्ताह. पण तो टाळ कुटायचा नव्हता, टाळ वाजवून नामस्मरण करण्याचा सप्ताह होता. त्याचं स्वरूप थोडस पुढे चालून महात्मे आले, त्यांच्या ज्ञानाचं अर्जन करण्याकरता हे सप्ताह सुरू झाले. पण बाबांनी, मनाजी बाबांनी हा सप्ताह असा सुरू केलेला असावा आणि त्यानंतरच्या पिढीमध्ये आज ही 7वी पिढी. काही पिढ्या गेल्या आणि काही पिढ्यानंतर असा सप्ताह चालू राहिला. परंतु कालांतराने या 7, 8, 10, 15, 20 वर्ष 40 वर्षाच्या काळामध्ये, 50 वर्षाच्या कालामध्ये जरा स्वरूप बदललं आणि कीर्तन स्वरूपामध्ये हा सप्ताह करायचं सर्वांनी ठरवलं. पूर्वीचा सप्ताह शेवटच्या दिवशी फक्त एकच पंगत काल्याची, ते पण एकटेची नाही. एकटे गोमाजी तिमाजी कापसे यांनी हा काला दिला आणि काल्याचा प्रसाद याच्या नावाचा आहे असं नाही. मग प्रत्येकाच्या घरून भाकरी आणायची, एकेकाच्या घरून 5-5, 10-10 भाकरी आणायच्या. प्रत्येकाने आपल्या भाकरी जमा करायच्या आणि इथे आमटी करायची. आमटी केली की सर्वांनी पोटभर मनसोक्त भाकरीने आमटी करायची. काला झाला. लोक त्या आमटीची आणि भाकरीची वाट पाहत होते पूर्वी. आता ते सगळं स्वरूप चेंज झालं, बदललं. चांगलंय. कालाय तस्मै नमः. कालही बदलला आहे. पूर्वी पैसे पण नव्हते एवढे लोकांच्याकडे, आता पैशाची सुबत्ता आहे. आता गरीब कोणी नाही. पूर्वी गरीब को हटाव असं होतं. आता गरिबी हटाव आणि हटवली जाऊ दे. आणि आज या बाबांच्या 188व्या स्मृती प्रित्यर्थ काय वर्णन करावं? जे बाबांनी केलं तेच वर्णन करावं. आणि जवळ शेवटचा काळ म्हणजे सप्ताहाचा अर्धा सप्ताह संपून गेला. मग आता विनंती करायची, नंतर मागणी मागायची आणि मग काला करायचा. आज विनंतीपर अभंग आहे. आज विनंतीपर अभंग हा असा आहे, अभंगाचा पहिल्यांदा सरळ अर्थ सांगतो म्हणजे लक्षात. नामदेव महाराज भगवंताजवळ गेले आणि भगवंताला सांगितलं, देवा अजून आपलं आयुष्य किती आहे, भविष्य किती आहे मला काही समजत नाही. भगवंताने 1 मिनिट सुद्धा वाया न घालवताना देवाने नामदेवांना सांगितलं, नामदेवा एक लक्षात ठेव, तुझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, त्या प्रसंगाचं वर्णन मी आता करीत नाही. फक्त एकच आहे, तुझा समाधी काल आता जवळ आहे. अभंगाकरता बोलतो, फक्त तुझा समाधी काल मात्र आता जवळ आलेला आहे. तेव्हा समाधी घेण्याकरता तू आता सज्ज राहा. हे किती दिवस टाइम आहे? पुढच्या आठवड्यामध्ये तुझी समाधी आहे आणि ते पण दुसरीकडे माझ्या पायाजवळच. नामदेवरायांनी भगवंताला बोलायला सुरुवात केली, देवा मला मान्य आहे आतापर्यंत जसा बोलीला वाल्मिक तैसीची करीन, वर्दोनी दावीन नामा म्हणे, या उक्तीप्रमाणे मी काय बोललोय पूर्वी तुमच्या समोर शपथ घेऊन बोललोय. हो मला माहिती आहे काय बोलले ते, पण चंद्रभागेच्या तीरावर, चंद्रभागे तिरी ऐकिल्या त्या गोष्टी, चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी, चंद्रभागे तिरी ऐकिल्या त्या गोष्टी, चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी, वाल्मिके शतकोटी
समोर सांगताय, पांडुरंगा ऐक, वाल्मिकाने 100 कोटी रामायण केलं, तसं देवाला वागावं लागलं. आता मी तुझ्या समोर प्रतिज्ञा करतो, 100 कोटी अभंग झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. असं आहे. हा काळ कोणाच्या हातात नाही, पण संतांच्या हातात मात्र जरूर आहे. काळ गुलाम करी सलाम, तो कया घरी राबतो. देवाच्या हातात काळ आहे, संतांच्या हातातही अशा प्रकारची मर्यादा आहे. परंतु देवाचा शब्द नामदेवरायांना ओलांडायचा नाही, या मुक्तीनं नामदेवराय लिहायला बसले. 100 कोटी अभंग 8 दिवसात. आता ते कसे होणार? एकट्याने पूर्ण होणार नाही. 24 तासामध्ये जेवढे लिहिता येतील तेवढे लिहायचे, दिवसभर रात्रभर दिवसभर, पण एकट्याने पूर्ण होणार नाही. आणि म्हणून नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये एकूण 14 माणसं होती. किती माणसं होती? नामदेवराय, नामदेवरायांची पत्नी 2, नामदेवरायांचे वडील, नामदेवरायांची आई 4 झाले. नामदेवरायांना 4 मुलं होते, नारा, विठा, महादा आणि गोंदा. 4 मुलं, 4 सुना, त्या 8 आणि हे 4 12. 13वी आऊबाई लेक आणि निंबाबाई बहीण, असे 14 माणसांचं कुटुंब नामदेवरायांच्या जीवनामध्ये होतं. आणि 15वी असणारी, सेवा करण्याकरता तत्पर असणारी जनाबाई, हे 15च्या 15 माणसं एकदाच अभंग लिहायला बसले. आणि 15 माणसांनी अभंग लिहिले 96 कोटी. नामदेवरायांना सांगितलं भगवंताने, नामदेवा उद्याचा दिवस शेवटचा आहे, 12 वाजता उद्या तुझी समाधी आहे, तिथपर्यंत काय करायचं ते कर. ठीक आहे म्हटले देवा, हरकत नाही, पण एक अभंग माझा शेवटचा आहे, तो आता लिहून घे. अभंग गाथा पूर्ण झाला नाही, उरलेले अभंग पुढच्या अवतारात जरूर करील, पण पूर्ण करील. नामदेवरायांनी भगवंताच्या समोर विनंती केली आणि शेवटचा अभंग लिहून भगवंताच्या चरणावर ठेवला. भगवंतानं तो कागद उचलला आणि पाहिला. अखिल जगाचा चालक मालक तारक असणारा परमात्मा तो कागद वाचतोय, अभंग वाचतोय. तो अभंग काय होता? तो अभंग फक्त 2 चरणाचा होता, आणि तो म्हणजे कीर्तनाला आज घेतलेला विठाला.